पुण्यात अनेक दिवस उघड्यावर ठेवलेल्या 13 वृद्धांची सुटका। दादासाहेब गायकवाडकडे ससून रुग्णालयानं सोपवलेल्या एका वृद्धाचा मात्र पत्ता लागेना। पोलिसांकडून तपास सुरू। गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। हप्त्याचे पैसे वसूल करून वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता। 8,000 कर्मचारी रडारवर। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। काय समीकरण ठरणार याची उत्सुकता। एकला चलोरेचा नारा देणाऱ्या काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीत लढण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील। मुंबई महापालिकेसाठी वज्रमूठ आणखी घट्ट करण्याचा ठाकरेंचा निर्धार। शरद पवारही सकारात्मक असल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज। विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती। सलील देशमुखांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा। प्रकृतीचे कारण देत पक्ष सोडल्याची माहिती। सलील हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र। अमित ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर आज शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन। अनेक दिवसांच्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20च्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना। उद्या आणि परवा 2 दिवस अनेक देशांच्या प्रमुखांसोबतही चर्चा होणार। पण डोनाल्ड ट्रम्प यांची यंदा दांडी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू